जत जिल्हा सांगली येथील महिलेच्या खुनाचा उलगडा. उमदी येथील पुणेकरांनीच काढला काटा. जत पोलिसांना संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात मिळाले यश. जत शहरापासून जवळच असलेल्या उमदी रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ अमृतवाडी हद्दीतील शेतात चेहरा छिन्नविच्छिन्न करून महिलेचा निर्गुण खून केल्याची घटना 2 दिवसापूर्वी उघडकीस आली होती. यामध्ये छडा लावण्यात जत पोलिसांना यश आले आहे. लग्नाचा तगादा लावण्याने मूळची जत तालुक्यातील उटगी येथील व सध्या कडेगाव तालुक्यातील वांगी येथील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय सविता विजय घोडकेचा तालुक्यातील उमदी येथील पेकर सिद्धप्पा मदाप्पा अमोगडरो याने गळा आवळून दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. जत पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. सोमवारी जतजवळ अगदी 2-2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या समोर अमृतवाडी हद्दीमध्ये अनोळखी महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. उपाधीक्षक सचिन थोरबले, पोलीस निरीक्षक संदीप पोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून तपास सुरू केला होता. मैताच्या मोबाईलच्या CDR वरून 24 तासाच्या आत या खुनाचा छडा लावण्यात जत पोलिसांना यश आले आहे. मयत सविता हिचे मूळ गाव जत तालुक्यातील उटगी आहे. तिचा विवाह 10 वर्षापूर्वी वांगी येथील विजय घोडके यांच्याशी झाला. काही वर्षापूर्वी तिची उमदीच्या सिद्धप्पा अमावडरो यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर या महिलेने सिद्धप्पाकडे लग्नाचा तगादा लावला होता, पण याचेही लग्न झाले नसल्याने तो नकार देत होता. त्यामुळे सविताने सिद्धप्पाच्या घरासमोर मुलाबाळासह पेटवून घेऊन आत्महत्या करण्याची अनेक वेळा धमकी दिली होती. दरम्यान सविता 28 मार्चला सासरहून जतला आली. येथे सिद्धप्पाची भेट झाल्यावर पुन्हा तिने लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे चिडून सिद्धप्पा यांनी तिला दुचाकीवरून अमृतवाडी येथील एका शेतात घेऊन तिथे त्या ठिकाणी तिचा वाद झाला व गळा ओढणीने आवळून तिचा खून केला व तिला डोक्यात दगड घालून तो त्या ठिकाणी रवाना झाला. पोलिसांनी सिद्धप्पाला ताब्यात घेतले असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत. गेल्या 2 दिवसामध्ये झालेल्या या खुनाच्या घटनेने संपूर्ण जत तालुका हादरला होता. मात्र जत पोलिसांनी तातडीने तपास करून या आरोपीला ताब्यात घेतल्याबद्दल अनेकांनी जत पोलिसाचे विशेष कौतुक केले. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.